नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता काल्पनिक वेतनवाढ मिळणार आहे. सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण शासकीय निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. चला तर पाहूया सविस्तर शासन निर्णय. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. शासन विभागाकडून एक शासन परिपत्रक 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे. आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव काल्पनिक वेतनवाढ देऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्यात येणार आहे. तर मग काय आहे शासन निर्णय आणि कुणाला कसा आणि केव्हा फायदा होणार, चला तर पाहूया. शासन परिपत्रकानुसार 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेतली जाणार आहे. आता अशा कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना वित्त विभागाने निर्गमित केलेल्या आहेत. सदर सूचना कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब ही आधीच शासनाच्या विचाराधीन होती. शासन परिपत्रकानुसार आता निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक याशिवाय निवासी आश्रमशाळा तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे. 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या आता इतर मागासवर्गीय कल्याण विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित शाळेतील कर्मचारी तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा याशिवाय ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना आता लगतच्या 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेतली जाणार आहे.